हो काय ग काल पण असं संध्याकाळी आली तर मारायला लागली. थांब ना. हो काय होतंय तपकी हो खूप दिवसापासून ना आम्ही म्हशीला बाळ कधी होणार ना याची वाट बघत होतो. आज होईल, मग उद्या होईल, दररोज याची वाट बघत होतो. पण फायनली ना आज सगळंच आमच्या काढते म्हशीला बाळ झालेलं आहे. आणि आता आम्ही असं ठरवलं होतं, की आता हे जे दूध आम्ही काढतोय ना, म्हणजेच चीक असतो, त्याच्या काहीतरी वड्या किंवा खरवस बनवूयात. आता शहरातल्या लोकांना बऱ्यापैकी माहीत नसतं, की चीक म्हणजे काय. तर म्हशीला किंवा जर्सी गाई किंवा शेळ्यांना जे काही पहिल्यांदा बाळ होतं, त्याचं जे आपण दूध काढतो ना, त्याला साधारण चीक बोलतात. आता हा चीक ना, या त्याच्या बाळासाठी पहिल्यांदा खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक असतो. म्हणजे त्याच्या शरीरासाठी ते पहिल्यांदा त्यांना देणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर जे राहिलेला चीक असतो तो आपण यूज करावा. कारण ते बाळ अगोदर हेल्दी व्हावं हेच महत्त्वाचं असतं त्या मागचं कारण. आता इथं ना आम्ही म्हटलं चिकाच्या वड्याच बनवून घेऊयात. कारण ना खरवस बनवायला एवढं खूप सारं दूध होतं. त्यामुळे खरवस एवढा नाही वाटणार. खायला एवढा काही चांगला नाही वाटणार. त्यामुळे म्हटलं ती चिकाच्या वड्याच बनवून घेऊया. आता चिकाच्या वड्या बनवण्यासाठी ना आता इथं पातेलं आम्ही चुलीवरतीच गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला ते चीक ठेवायचं होता. आता इथं तुम्ही बघू शकता की हे जे दूध आहे ना जरा पिवळसर असतं आणि जाड असतं. त्यामुळे ते हा पचायला हा ना हा खूप डिफिकल्ट चिकट असतं. म्हणजे तसं नसतं काही लोकांना ते पचतं तर काही लोकांना ते दूध पचत नाही. साधारण उलटी वगैरे होण्याची शक्यता असते. यंदा पाणी त्यामुळे घेईल ना बाळा ते जपूनच थोडस खाल्लेलं बरं. पाणी तो त्या कळशीत आहे ते पुरते आजी टाकू नाही तसं नसतं तसं नाही करायचं तुला तर वास येत असेल ना आधीच ॲलर्जी आहे तुझी नाही मला खायचं नाही ती काय आवडतं बघ की आता कशी खाते जिवील थोडं हे बारीक करून देईल ना थांब लय राग येतो सगळं बाळ होणं काय सोपं असतं का कोणी मस्त माहिती त्याची येते त्या बाळाची पण आवाज होतोय त्या बाळानं आय मग अशी नुसती पुरं तर तिला पण अजून एक बाळ झालं घे आणि मुलाला पण होते ते घे आता ना या चिकाच्या वड्यासाठी ना मम्मीला आपल्याला म्हणावं बडी बारीक वेलदोडे, केली आहे का सुंठबडी वगैरे सगळं बारीक करून ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि साखर ना तुमच्या प्रमाणात घ्यायची. म्हणजे तुम्हाला जसं साखरेचं बारीक प्रमाण असायच्या आवडतंय ना छोट्या त्याच्यामध्ये नक्षल तर तुम्ही बारीक ते केली आहे घेऊ शकता. आता एवढ्या चिकासाठी ना आम्ही ना अर्धा किलो किंवा पाऊण किलो अशी साखर घेतलेली आहे. आणि असं चाळून ना सुंठबडी आणि वेलची ना बारीक करून आम्ही अशी चाळून घेऊन त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता इथे ना मी नारळाचे लाडू बनवत आहेत. ओल्या नारळाचे मी कालच लाडू बनवायला घेतले होते. पण थोडंफार लाईट संध्याकाळचं जरा वेळ झाल्यामुळे ना बनवता नाही आले. म्हटलं सकाळी काही बनवून घ्यावेत. तर याचा छोटासा व्लॉग ना मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तो व्लॉग. एक किलो पाकिट मसाला एक किलो आता इथे ना पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले. साधारण त्याला 2-3 उकळी फुटलेल्या आहेत. त्यामुळे आता जे दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण चीक काढून घेतलेलं आहे ना, ते पातेलं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे.
परत हलल म्हणून आता हे ठुले. आता हा चीक शिजला आहे की नाही तो आपल्याला बघायचा आहे. आता चुलीवरती ठेवल्यामुळे एकदम छानसा तो शिजून जातो. गॅसवरती कसं थोडंफार टेस्टीला पण लागत नाही, पण हा जो चीक झालेला आहे ना तो एकदम मस्त झालेला आहे. आता तुम्ही इथे बघाल ना, मी तुम्हाला इथे दाखवते की हा चीक एकदम छानसा शिजलेला आहे. मोठं पडतात वाटतं उलटाने कापावं लागत, उलटाने उभायचं आणि चाकूने कट करावं. चाकू आहे इथं का? आता इथं ना मी चिकाच्या वड्या पाडून घेत आहे. चीक जरा जास्ती होता ना, त्यामुळे तो पातेल्याच्या अर्ध्याच्या वरती आला होता. त्यामुळे वड्या आहेत ना जरा थोड्याशा जाड झाल्या होत्या. या वड्यांची टेस्ट ना खूप सुंदर झाली होती आणि मी खूप दिवसातून या वड्या खात होते ना, त्यामुळे मला त्या जास्तीच टेस्टी लागत होत्या. साखर थोडी कमी पडली वाटतं, थोडी कमी पडली असं वाटतं. आता इथं ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जो आपण विकतचा खरवस आपण बघतो, तो भेसळयुक्त असतो की नॅचरल असतो मला समजत नाही. पण त्याच्यामागचं मला एक कारण माहिती आहे की म्हणजे जर तो चीक जर खरंच चांगला असेल तर तो विकायला कसा ठेवतात. कारण ना हा चीक ना फक्त पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी ना त्याचा खरवस बनू शकतो, नंतर तो बनत नाही. म्हणजे तो भेसळयुक्त खरवस असू शकतो की कसा असतो हे मला तर माहीत नाही. जर तुम्हाला काही असं काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तो मला तर वाटतं की तो जो खरवस असतो तो भेसळयुक्तच असणार आहे. तसंच ठेवायचं, कसं थंड यायला कट करायचं. नाही नाही कट करूया की सगळं. असंच गावाकडचं जीवन जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण हे एक सबस्क्राईब बटन ना तुमच्यासाठी फक्त बटन असेल, पण माझ्यासाठी ना ह्या नवीन नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा देऊन जातं. तर भेटूया अशा सुंदर नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.